भागाकार करून जे मार्क येतात ॲव्हरेज ते अंतिम गुण म्हणून दिले जातात. नीलने आपल्या संचाची सुरुवात अतिशय सुंदर अशा पद्धतीने सुरुवात केलेली आहे. सर्वात तरुण किंवा छोटा खेळाडू म्हणून गणना त्याची ह्या स्पर्धेमध्ये झालेली आहे. एक पाद शिरासन, त्यातूनच अतिशय अवघड असं चोकर आसन. स्ट्रायडल, प्रथम स्ट्रायडल कॅच, बजरंग पकड आणि झाप. असं म्हटलं जातं की फुटबॉलची मॅच 90 मिनिटाची असते. तर 90 मिनिटाची मॅच खेळल्यानंतर फुटबॉलच्या खेळाडूला जेवढा दम लागतो तेवढाच दम 90 सेकंद मलखांब कॉम्पिटिटिव्ह केल्यानंतर त्या खेळाडूला लागतो असं म्हणतात. ह्या छोट्या चक्कर आसन, त्यातून डोक्यावर आसन करून झाप, फिरकी, मध्ये पाय घेऊन फिरकी, तबकपात, त्यातूनच डंकी तबकपात. बजरंगी, त्यातूनच आखरी सावरती गुणासन सादर करताना अतिशय अवघडाची संचाची सुरुवात केलेली आहे. कुर्मासन, पोटाचा काजवा, त्यातूनच बंदर पकड, बजरंग पकड. आणि द्रोणासन 360 डिग्री पुरामुळे अजिंक्य बारा स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू आपल्या संकेतची सुरुवात करत आहे. कुटकुट आसन, त्यातूनच स्ट्रायडल, एक पाद शिरासन, त्यातूनच चोकर आसन आणि ओंकार आसन. अतिशय अवघड असं आसन तुम्ही करून त्यातूनच ताप पाडलेला आहे. तबकपात, त्यातूनच तबकपात. बजरंग पकड, त्यातूनच झाप, थोडा बॅलन्स. आणि द्रोणासन 360 डिग्री या ठिकाणी संपन्न होईल.
नटराज असेल त्याचप्रमाणे दीपा असेल पूर्ण मैदानाचे संच सादर करताना 90 सेकंदाची वेळ प्रत्येक खेळाडूला दिलेली असते. त्याच्यामध्ये 1 मिनिट झाल्यानंतर वेळाधिकारी 1 मिनिट म्हणून खेळाडूला सूचित करतो. त्यामुळे त्याला लक्षात येतं की आपल्याला फक्त 30 सेकंद अतिरिक्त आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला उरलेल्या पूर्ण संचाच्या काही गोष्टी राहिल्या असतील त्या करायला लागतात. अतिशय अवघड असा प्रकार गोंधळ झाला त्यातूनच स्ट्रेंथ पीस अशा प्रकार या खेळाडूंनी या ठिकाणी केलेला आहे. आणि संचाचा शेवट द्रोणाचार्य 360 हा देखील पुन्हा इंद्रायणी स्पोर्ट्स क्लब या संस्थेचा खेळाडू आपलं कौशल्य सादर करत आहे. बाल खेळाडूंचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणे आपल्या सहकार्याला शेअरिंग करताना दिसत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे काठिण्य म्हणजे डिफिकल्टी, त्याचप्रमाणे कॉम्बिनेशन म्हणजे जुळणी या प्रकारात खेळाडूंनी मलखंबाचा संपूर्ण वापर केला आहे की नाही. त्यामुळे प्राथमिक लवचिकता त्याच्यात आडवी स्थिती उभी स्थिती आखडी ही आडवी स्थिती या प्रकारामध्ये मानली जाते. त्यातूनच तर गोडा बॅलन्स ही उभी स्थिती मलखंबाची केली आहे. ह्या सर्व गोष्टी कॉम्बिनेशन 1.7 मार्काचे आहे करत असताना बघितले जाते. एक हाती मिळेल असून अतिशय अवघड असा प्रकार या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे. आणि द्रोणासन 360 करून त्यांनी आपला संच आत्ताच रूप मलखंबावर सर्वोत्कृष्ट मुलींच्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यात संस्कृत विद्या मंदिराच्या नीरजानी तिचा संच सादर केलेला आहे. इच्छित शहा जो संस्कृत विद्या मंदिराचा खेळाडू आहे तो आपलं कौशल्य सादर करत आहे. चक्रासन त्यांनी केलेलं आहे. अतिशय अवघड असं आसन, फक्त मल्लखांबाच्या बुंदावर फक्त हाताच्या आधारावर पूर्ण शरीराचा बॅलन्स सांभाळून चक्रासन केले. त्याचप्रमाणे बैठी जाप अतिशय अवघड अशी छाप त्यांनी मांडलेली आहे. मित्रांनो, मल्लखांब खेळ हा असा आहे की एकच खेळ या जगामध्ये आहे की जो आपल्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध खेळला जातो. त्याचप्रमाणे आजच्या जगामध्ये जिमचं फॅड खूप आहे, परंतु हा खेळ असा आहे की तुम्हाला स्वतःच वजन घेऊन कौशल्य सादर करायला लागतं. त्यामुळे शरीराच्या संपूर्ण भागाला तुम्ही बघत असाल तर योग्य तो व्यायाम प्रकार मिळतो आणि तुमची तब्येत कायम चांगली राहते. रक्ताभिसरण देखील मल्लखांब खेळामुळे चांगलं होऊन तुमची बुद्धी तल्लभ होते, कॉन्सन्ट्रेशनची पॉवर वाढते. त्यामुळे या सर्व ठिकाणी नाश्ता मिळाला की नाही याची सर्व त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये काही मदत हवी असेल तर तिथं तत्परतेने उपस्थित राहून आलेली अडचण त्वरित दूर करण्याचं काम त्यांनी आज या ठिकाणी केले. त्यामुळे त्यांचं कौतुक करावं ते देखील थोडं आहे. कुठलाही खेळ यशस्वी होण्याकरता संघटन अतिशय महत्त्वाचं असतं आणि या संघटन म्हणजेच टीममध्ये या सर्व गोष्टींची अतिशय गरज असते. फक्त खेळाडूच नाही पण खेळाडूंबरोबर पालक पंच त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांची मोठी फळी या ठिकाणी लागते आणि या सर्वांच्या जीवावरच आपण कुठल्याही समारंभाचं असेल स्पर्धेचं असेल आयोजन यशस्वीरित्या पार पाडू शकतो. पुणे
जिल्ह्यातील विविध भागातून जे तळेगाव दाभडे असेल, निगडी असेल, औंध असेल, बाणेर, कोथरूड, त्याचप्रमाणे कात्रज असेल, आंबेगाव, नरे, हडपसर या सर्व पुणे जिल्ह्यातील विविध भागातून सहकारनगर असेल असे अनेक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी देखील त्यांनी हातभार लावला. महाराष्ट्रातल्या विविध भागात काही स्पर्धा सुरू करू शकतो का हा विचार त्यांनी मांडला आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अतिशय कल्पना त्यांना आवडली आणि ती उचलून धरली आणि त्याच्याच धर्तीवर ह्या वर्षीपासून त्यांनी पुणे आणि नाशिक अशा दोन्ही शहरामध्ये या स्पर्धांचं आयोजन सुरू केलेलं आहे. आगामी काळात नक्कीच त्यांना यशस्वी व्हावे अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आगामी काळात फक्त पुणे, नाशिक आणि मुंबईमध्ये साठी मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीच्या स्पर्धा राबवण्याचा त्यांचा मानस आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की साधारण काठिण्य, जुळणी आणि सादरीकरण म्हणजेच डिफिकल्टी, कॉम्बिनेशन आणि एक्झिक्युशन असे विविध 3 गटांमध्ये 10 मार्गांची विभागणी केलेली असते. त्यापैकी डिफिकल्टी जी असते ज्याच्यामध्ये 4A, 5B आणि 2C ते आत्ताच्या सत्रासाठी त्याची आवश्यकता असते. तर त्याच्यामध्ये 380 तुमचे कॉम्बिनेशनसाठी 1.7 आणि सादरीकरण ज्याला एक्झिक्युशन आपण म्हणतो. पुढील मल्लखांबावर शिवम पवार, ज्ञान प्रबोधिनी या संस्थेचा खेळाडू. दोन नटराज असून माझी विनंती आहे त्याच्या सहकार्यानं तुम्ही प्रोत्साहन एरिनाच्या बाहेरून करायचं. एरिनाच्या बाहेरून प्रोत्साहन करा जेणेकरून चांगलं वाटेल. स्पर्धा आता वेगळ्या दर्जामध्ये आहेत आपण, त्यामुळे तेवढी शिस्त बाळगायला हरकत नाही. 1-5 तेथून चक्रासन आणि चक्रासन जाप, हातापायाची फिरकी, तेथूनच डंकी दबकफळ, सलग 3 ते 4 कसाचे प्रकार त्याच्या मार्फत. तसेच दोरीच्या मल्लखांबावर सानिका इंद्राणी स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थेची खेळाडू. बजरंग, तेथूनच बजरंग जाप, धोणासन 360 करून